हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण चाललो आहोत कोकणात. तर कोकणात आपण म्हातारीची चूळ पाहण्यासाठी चाललो आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला निवती समुद्र किनाऱ्यावर खडकातून लाटांचा पांढरा शुभ्र पाण्याचा फवारा उडतो. या नैसर्गिक घटनेला म्हातारीची चूळ म्हणतात. समुद्राच्या लाटा खडकावर आदळल्यावर हवेत उडणाऱ्या पाण्याचे हे दृश्य एखाद्या चुळीवरील धुरासारखे दिसते. यालाच म्हातारीची चूळ म्हणतात. हे ठिकाण मालवणपासून जवळच असल्यामुळे वेंगुर्ला तालुक्यातील निवती समुद्र किनाऱ्याच्या भागात आहे. मालवण शहरापासून निवती बीच 30 किलोमीटर अंतरावर आहे. निवती बंदरावर तसेच देवबाग येथून खाडीतून बोटिंगद्वारे निवती लाईट हाऊसच्या सफारीसाठी जाता येते. तसेच बीचच्या आसपास राहण्यासाठी अनेक उत्तम सोय आहे. बोटमध्ये बसून आपण म्हातारीची चूळ पाहायला समुद्रामध्ये 8 किलोमीटर आत जायचे आहे. येथे जुने लाईट हाऊस ब्रिटिशकालीन आहे. हे लाईट हाऊस 1800च्या सुमारास बांधले आहे. तसेच त्याच्या बाजूला नवीन लाईट हाऊस आहे. या परिसराला म्हातारीची चूळ असे नाव स्थानिकांनी दिले आहे. हे ठिकाण मालवणपासून जवळच असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील निवती समुद्राच्या भागात आहे. हे आहे गोल्डन रॉक. सूर्याची किरणे त्या खडकावर पडतात तेव्हा ते सोनेरी रंगासारखे चमकतात. त्यामुळे या खडकाला गोल्डन रॉक असे नाव दिले आहे. देवबागमधील सुनामी बेट हे 2004 मधील हिंदी महासागरातील सुनामीच्या भयानक लाटांमुळे तयार झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी समुद्राच्या पाण्याचा जोरदार प्रवाहामुळे वाळूचा संचय होऊन हे छोटेसे बेट आणि किनारा तयार झाला आहे. मालवणमधील हे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे स्कुबा ड्रायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग यासारखे वॉटर स्पोर्ट्स खेळले जातात. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.